माझा जन्म ठाणे कोपरी येथील आनंदनगर या झोपडपट्टीमध्ये झाला। सरस्वती सेकंडरी स्कूल मराठी या ठिकाणी मी सर्वसाधारण कुटुंबातील एक विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत होतो। एक झोपडपट्टीतील आमच्या विभागातील पहिला 10वी पास झालेला, एक सांस्कृतिक क्षेत्रात काम करायला संधी मिळावी आवड होती आणि त्याकरता त्यावेळी ज्ञानसाधना महाविद्यालय जे ठाण्यातील आहे त्या ठिकाणी मी प्रवेश घेतला। विविध सांस्कृतिक चळवळींमध्ये असेल, नाटक असेल, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज असेल, लिखाण असेल, विविध सांस्कृतिक स्पर्धा असेल, यामध्ये सहभागी होत होतो। एका आजाराने माझ्या वडिलांचं निधन झालं। वयाच्या 16व्या वर्षी निधन झालं। एक भाऊ, एक बहीण, मी मोठा होतो। कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आली आणि मग त्या काळी ट्युशन्स घेणं, 7वी पर्यंतच्या शिकवण्या घेणं, छोटा मोठा उद्योग करणं, 4 पैसे आपल्या कुटुंबासाठी मिळवणं फार महत्त्वाचं होतं। ते काय आपण जे आपण म्हणतो बॉबी नळ्या म्हणायचो, त्या विकणं, एक पाकिट विकलं की 50 पैसे एक्स्ट्रा मिळायचे। कुठेतरी रेती वीट सप्लाय करणं, घरं लोक बांधत असतात, जेणेकरून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत होईल अशा पद्धतीने कामं करत होतो। 18 वर्ष पूर्ण झाली आणि मग माझे वडील ग्लॅक्सो या ठिकाणी कामाला होते। त्यांच्या जागी टेम्पररी वर्कर, एक सफाई कामगार म्हणून रुजू झालो। 2 महिने 3 महिने असं काम मिळायचं। असं 4 वर्ष काम केलं आणि त्यानंतर परमनंट झालो। डोळ्यातनं आसवं यायची की आपण शिक्षण घेतोय ते अर्धवट आपल्याला सोडावं लागतंय, आपण सफाई कामगार म्हणून काम पाहतोय, कारण पैसे कुटुंबाला मिळणं, आपलं कुटुंब चालणं आणि त्याचबरोबर समाजसेवा करायची आपल्या विभागामध्ये एक आवड निर्माण झाली होती। विद्यार्थी चळवळीमध्ये मी स्वतः होतो। 10,000 रुपये जर पगार मला मिळाला तर माझं कुटुंब मी 5,000मध्ये चालवायचो आणि 5,000 रुपये समाजाकरता ज्या माझ्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्याच्याकरता त्या वापरायचो। अशा पद्धतीने दरमजल करत विविध उपक्रम, विविध व्यवसाय छोटे मोठे करत माझं मार्गक्रमण मी पुढे सुरू ठेवलं।